सगळ्यांना आजच्या आपल्या अजून एका व्लॉगमध्ये परत एकदा सगळ्यांचं वेलकम। आणि माझ्यासाठी अशी परिस्थिती झाली ना, म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो। माझं असं आहे की मला म्हणजे कोणालाच कधी दुःख व्हायला आजपर्यंत आलं नाही, म्हणजे माझ्या बोलण्यामुळं किंवा मी किती अडचणीत असले, मला कितीही प्रॉब्लेम झाले तरी चालेल, पण कोणी हर्ट झालं नाही असं माझं स्वभाव आहे। कधी कधी मलाच माझं असं नकोसं वाटतं की असं नसायला पाहिजे, याच्यामुळं मी खूप अडचणीत येते। आणि तशीच सिच्युएशन आज माझ्यासोबत झालेली। आता अर्धा जीव इकडे अर्धा जीव तिकडे असा झालेला आहे। आता माझ्या मैत्रिणीचं ललिताच्या शॉपचा आज ओपनिंग आहे। काल परवापासून आम्ही एवढी तयारी करतोय आणि आज मला नाईलाजाने माझ्या शेजारच्या सोबत फिरायला जावं लागते, कारण त्यांनी 2 दिवसाचा प्लॅन केला होता, 15 ऑगस्ट आणि रविवार 2 सुट्ट्या होत्या, तर आपण फिरायला जाऊ म्हणून। तर मग माझं हे हिचं ओपनिंग मध्ये आलं म्हणून मी नाही सांगितलं, आम्ही कॅन्सल केलं। पण त्यांनी माझ्यासाठी परत 1 दिवस कमी केला आणि म्हटले की नाही, तुझी सकाळी सकाळी तिथं जाऊन पूजा उरकून घे, नंतर मग तू आल्यानंतर आपण निघूया। पण आता तिच्या पूजेला खूप उशीर होणार आहे अजून। सकाळी पण मी जाऊन आंघोळीच्या अगोदर जाऊन तयारी करू लागून आले, तिथं बलून वगैरे फुलून डेकोरेशनचं बाकी काही तयारी होती ती करू लागून आले। पण ती खूप समजदार आहे, ती बोलली की नाही, म्हणजे शेजार पाजारच्यांची पण आपल्याला गरज असते आणि त्यांनी तुझ्यासाठी एक पाऊल उचलले तर तू पण एक उचलायला पाहिजे, की असू दे खूप तू आवरू लागितलं मला सगळं, तर आता तू त्यांच्या बरोबर जा असं म्हणून आता त्यांना पण, कारण त्या भैयान त्यांनी समोरून हा प्लॅन केला पहिल्यांदा आम्ही सोबत जातोय कुठंतरी म्हणून, आणि त्यांना मला हर्ट करायचं नव्हतं की नको, ते म्हणजे ते पण खूप बिझी आणि मोठी माणसं आहेत, त्यांनी पण आपल्यासाठी वेळ काढला, तर मग आपण असं नाही म्हणून कोणाला दुःख होऊ नाही शकत, म्हणून आम्ही प्लॅन केलाय। तर आता आम्ही तिघी शेजारनी निघालोय, चला मग व्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा। तर आता आम्ही घरातून निघालो आहोत बाहेर, आणि या मुलांना कुठं चाललंय की आधी खायला लागतं सगळ्यात अगोदर, आणि आम्ही 2 गाड्या घेऊन चाललोय, भाभी आणि भैयाची थार आहे आणि आमची i20 आहे। तर तिकडे दुसऱ्या गाडीमध्ये हे आणि विशाल भाई बसलेले आहेत, 2 जणी मुले आहेत, आणि आम्ही लेडीज सगळ्याजणी एका गाडीत बसलो आहोत। म्हटलं तेवढंच बोलता वगैरे येतील, गप्पा गोष्टी करता येतील, थोडंसं एन्जॉय करता येईल। आणि परेश भैया बिचारे एकटेच पडलेले आहेत आज इकडे। यही फोटा पाडना है हमको, हाँ। जंगली लेना है। अमोटा ने बहुत मजा हाँ मेरे तो बहुत व्हिडिओ बनेंगे। आता इथं आमचं फोटोशूट झालं सगळ्यांचं बसून, आणि आता आम्ही निघणार आहेत, आता पुढे जाऊया आम्ही। छान वाटतंय एकदम, गाड्या आल्या की उठायचं पळायचं, गाड्या गेल्या की परत बसायचं, असं वगैरे चालू आहे आमचं आता। आणि चला आता आम्ही पुढे निघतोय, मग पुढे गेल्यावर बघू आता कुठं जातोय कुठं नाही। वातावरण खूप भारी, एकदम ग्रीन ग्रीन थंडगार, शहरांपासून लांब जंगल, आणि रस्ते एकदम छान, पाण्याचे झरणे, असं सगळं आहे, आणि एकदम भारी वाटते मस्त। म्हणूनच अशा म्हणजे या साईडला आम्ही नेहमी दरवर्षी पावसाळ्यात एकदा येतोच। तरी तर रस्त्यात मध्येच थांबलो होतो आम्ही, खूप भारी दिसत होतं सगळं, ग्रीनरी आणि झाडं वगैरे, म्हणून थांबलो थोडा वेळ। असं पण आम्ही एन्जॉय करण्यासाठी आणि टाइम स्पेंड करण्यासाठीच गेलो होतो। असं तर आम्ही शेजारी शेजारीच राहतो 3 जण, पण मग तरी पण एवढा वेळ सगळ्यांना एकत्र भेटत नाही। आम्ही बायका तरी भेटतो, बोलतो वगैरे, बसतो कधीतरी, पण हे माणसं लोकांना तर अजिबात टाइम भेटत नाही बोलायला वगैरे, कधीतरी हाय हॅलो एवढंच होतं त्यांचं। म्हणून मग म्हटलं चला आता टाइम काढूयाच म्हटलं आपण सगळेजण मिळून, त्यांना पण थोडंसं चेंज पाहिजे। आणि शहरांमध्ये वगैरे किंवा कुठं असं म्हणजे गर्दीमध्ये ते सगळ्या ठिकाणी कशाला जायचं ना, असं एकांतात चांगलं वाटतं। आणि एवढं स्वच्छ होतं ना इकडे, आधी बघून घेतलं आम्ही, खूप स्वच्छ, पाणीसुद्धा एवढं स्वच्छ की खालची दगडं दिसत होती। आणि घरूनच आम्ही खिचडी वगैरे बनवून घेऊन गेलो होतो, म्हणजे 3 जणी वेगवेगळं काय काय बनवून आणलं होतं, मिठाई आणली होती, केक वगैरे आणले होते मुलांसाठी, आणि असं ताक पण आणलं होतं, कारण या गुजरात्यांना ना ताक लागतं, म्हणून ताक सुद्धा घेऊन आलो होतो, ग्लास वगैरे, पाण्याचा जार, सगळं कुकरच आम्ही गरम गरम टाकले होते गाडीत। आणि दुपारपर्यंत ही खिचडी सुद्धा एकदम गरम राहिलेली होती। इथे एकांतात सगळ्यांनी मिळून खूप छान वातावरणात जेवण वगैरे केलं आणि खूप छान गेला। हा व्लॉग तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।